तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे पाली या ठिकाणी. तर मित्रो, आज आपण बघतोय माझ्या पाठीमागे आपल्याला जबरदस्त एक घाटी गटामध्ये एक रंग एक सिंगी पळणारी बैल आपल्याला बघायला मिळणार आहेत. रुद्र योगेश वागदरे, गाव साखरपा भडकंबा ना भंडारवाडी साखरपा भंडारवाडी या ठिकाणाहून जबरदस्त अशी एक वेगाची बैलजोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कायम तालमीत असणारी मित्रो. त्याचं नाव आज बघतोय शिवराज आणि हा सर्वांचा लाडका सर्जा. तर मित्रो, थोडक्यात सर्जाचं आणि शिवराजचं आपण आजपर्यंतचं जे वाटचाल आहे त्यांची चालू आयुष्याची ते आजपर्यंत आपण बघतोय. तर शिवराज बघतो आज नवीन त्यांच्या दावणीला आला आहे. तर त्यांचे सहकारी मित्र साहिल दादा साटविलकर सांगतील की साहिल काय सांगतील शिवराजबद्दल. बैलाला गती चांगली आहे. बैल पुण्यातनं खरेदी केलेला आहे आपण. बरं. हा सर्जा आपला पहिला सागरबरोबर पळायचा. होय. ह्याचे पण भरपूर गुलाल आहेत. सलग 3 मैदानं 1 नंबरचा मानकरी आहे. बरोबर. सध्या आजारामुळं तो घरात बांधून होता. आता आजारात उठला आहे. पहिलं मैदान तिचं कोसुमचं झालं. कोसुमच्या मैदानात राज्यावर 5व्यावर राहिली गाडी 2026ला. हां, 2026ला. ओके, म्हणजे परवाचं मैदान आणि आजचं बैलांचं दोन्ही पण बैलांचं दुसरं मैदान आहे. ओके. तर सर्जाबद्दल काय सांगशील की सर्जाचं जे बॉडी फिटनेस आहे म्हणायला गेलं तर, किंवा त्याचं जे राहणीमान आहे, किंवा त्याचा खुराक म्हणता येईल, किंवा त्याचं सगळं जे तालीम म्हणता येईल, तर त्याच्याबद्दल काय सांगशील थोडक्यात. सर्जाबद्दल सांगायला म्हटल्यावर खुराक त्याला आपलं पत्री पेंट आहे, परत सुग्रास. ओके. तालीम कशी असते. तालीम आपण 1 आठवडा करून फिरवून आणतो. पवनी वगैरे. पवनी सध्या बैलाला नाही आहे. ओके. आणि त्याचा स्वभावाबद्दल काय सांगशील. स्वभाव जरा रागीट आहे बैलाचा. ओके. आपल्याकडं 2000 किती साली आपल्याकडं सर्जा दावणीला आला सांगाल काय. यंदाचं 4थं वर्ष आहे बैलाचं. ओके. आपल्याकडे येऊन 4 वर्षामध्ये आपल्याकडं किती गुलाल झाले काय आठवण येतील मॅक्सिमम. सलग एका वर्षात 13 गुलाल झाले. ओके. त्यातले सलग 3 मैदान 1 नंबरचा मानकरी आहे. ओके. 8 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आहे सर्जा. ओके. सर्जा आणि लक्षा पळायची गाडी. ओके. काय सांगाल म्हणजे सर्जानं कमी वयात म्हणजे आपल्याकडं आल्यावरती म्हणजे एवढ्या कमी कालावधीत एवढं गुलाल करणं, किंवा एवढं मालकाचं नाव करणं, किंवा स्वतःचं नाव करणं तेवढं हे नाही, बरोबर. तर काय सांगाल त्याच्याबद्दल काय सांगाल सर्जाबद्दल. बैलाचा स्वभाव म्हणजे बैल चांगला आहे, पळायला पण चांगला आहे, पळ बी चांगला आहे. ओके. बैल आपला तालमीत असल्यामुळं बैल सध्या चांगला पळतो आपला मैदानाला. ओके. सर्जाला आजपर्यंत सर्जाच्या गळ्यात किती बैल झालीत. सर्जाच्या गळ्यात बैल भरपूर झाली. ओके. बैलांची नावं सांगता येणार नाही, पण बैल भरपूर झाली. घाटात आपला सर्जा सुट्टा पळायचा. ओके. वळूया शिवराजकडं. तर शिवराजचं आता वय किती आहे थोडक्यात. ओके. 4 चौथा आहे आता बैल. ओके. शिवराजला आपण कुठून खरेदी केलाय. पुण्यात ना. पुणे. ओके. थोडक्यात विचारतो की शिवराजची आपण म्हणजे कितीला खरेदी केला होता सांगाल काय. खरेदी किंमत सांगू शकता काय. 2 लाख रुपये. ओके. काय बघून त्याला एवढी रक्कम दिली होती त्याच्यावरती. बैल 1 मार्गीला फायनलला पळायचा. ओके. तिकडं सतत गुलालात आहे बैल. ओके. त्याच्यानंतर आपण घेतला. आपल्याकडे घेतल्यानंतर तिथं परवा पहिलं मैदान झालं. पहिल्या मैदानात पहिला नाराज नाही केला. पहिल्या मैदानात पहिलाच गुलाल लागला 5व्या नंबरचा. 5 नंबर. ओके. काय म्हणजे स्पीडला काय म्हणजे स्पीडला बैल दोघं पण एक लेवलला पळतात. ओके. तोडीस तोड आहे सर्जाला. सुट्टीला कसा आहे तळात. तळातनं स्पीड आहे ते आहे. जाता येता गाडी दोघं पण एक लेवलनी जातात, एक लेवलनी येतात. ओके. म्हणजे नरमादी पळते म्हणता येईल. ओके. शिवराज आपल्याकडे येऊन किती दिवस झाले, किती महिने झाले सांगू शकाल अंदाजे. 2 महिने झाले. 2 महिन्यात शिवराजचं जे त्याचं तिकडचं राहणी म्हणजे पुण्यामधलं जे कल्चर होतं, म्हणजे जे वातावरण आणि आपल्या इकडचं वातावरणामधील डिफरन्स त्याच्याबद्दल काय जाणवलं का तुम्हाला थोडक्यात. नाही, बैलात आहे तसंच आहे वातावरण. तिकडचं पण त्याला तेवढंच हे आहे आणि इकडचं पण वातावरण तेवढंच त्याला सूट होतंय. ओके. आपल्याकडं येऊन 2 महिने झाले. तर 2 महिन्यानंतर म्हणजे 2 महिन्यात त्याचा असा कोणता एक गुण आहे की तो तुम्हाला आवडला सांगू शकाल काय थोडक्यात. बैल पळायला चांगला आहे, स्वभाव चांगला आहे.
बैलाची काय हे नाही, तक्रार नाही, ओके बाहेर बिहेर जाण्याचं काय हे नाही, ओके. त्यामुळं बैल चांगला आहे. आता 4 वर्ष आहे बैल. दाताला किती झाला? चौसा आहे. 6 दाताला आहे. ओके. काय सांगाल अजून या जोडीच्या मालकाबद्दल तुम्ही काय सांगू शकताय? मालक योगेश दादा वागदरे हे आपले म्हणजे त्यांचं टोपण नाव बाबूदादा. हां, बाबूदादा. बाबूदादा वागदरे यांचे मित्र आज आपण जोड बघतो, शिवराज आणि सरजा. तर सांगा, काय सांगाल की दादांबद्दल? दादा स्वभावाला चांगले आहेत. ओके मित्रपरिवार दादांनी जोडलेला आहे. इतर लोकांसारखं नाही आहे दादांचं ओके की आपल्यावर आला आहे म्हणजे त्याला पण आपण पण तेवढा मान द्यावा असं दादांचा स्वभाव आहे. बरोबर. त्यामुळं दादांबरोबर पोरं, लहान पोरं, मोठी पोरं ओके सगळी दादांबरोबर हसून खेळून असतात. बरोबर. दादा कोणाला उलटं बोलत नाहीत, त्यामुळं दादांचा स्वभाव चांगला आहे. सर्जाचं आपण सांगू शकतो की 4 वर्ष आपल्याकडे सर्जा आहे, बरोबर ना? हो. तर सर्जाचं 4 वर्षातलं असं एक म्हणजे वेगळं मैदान म्हणता येईल आपल्याला की त्या मैदानामध्ये असं काहीतरी एक वेगळा विक्रम घडला होता, असं सांगू शकाल काय? 4 वर्षामधील एक आठवणीतील मैदान सर्जाचं. वेरवलीतलं मैदान झालं आपलं. ओके त्या मैदानाला पहिल्या नंबरला गाडी आपली पळाली ओके आणि पहिल्या नंबरला जी गाडी लागून राहिली ओके. ती शेवटपर्यंत गाडी कुठल्या गाडीला तुटलेली नाही. ते मैदान आठवणीतलं आहे पहिल्याचं. साहिल दादा, मला विचारायचं आहे एक थोडक्यात, आज आपल्याकडे शिवराज स्वतःचा बैल आहे म्हणता येईल, बरोबर? हो तर आजपर्यंत सर्जा आपला पायऱ्यात पळत होता. हो. तर काय सांगाल पायऱ्यातील फरक आणि स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या घरच्या जोड्यातील फरक काय सांगाल मला? पहिऱ्यातील फरक म्हणजे सांगता येत नाही एवढा, पण घरची गाडी आपली 1 नंबर हुकमी पळते. ओके गाडीला गती चांगली आहे, गाडीला तोड कोण देऊ शकत नाही. ओके सध्या आमचा बैल आजारी असल्यामुळे आम्ही त्याच्या निगा चालू आहे तिची. ओके. आता आजारातनं बैल चांगला व्यवस्थित उभारला आहे आणि गाडी घरची आमची व्यवस्थित पळते. ओके. धन्यवाद साहिल दादा आणि सर्व तुमची टीम. आणि शिवराज आणि सर्जा या तुमच्या सर्व टीमला आपल्या फक्त भटकंती या चॅनलकडून पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.